अशा पद्धतीची दैवात पूजा तुम्ही कधी बघितली आहे का? नमस्कार, मी सुयोग जोशी. कशा आहात सगळे मजेत ना? तर आजचा विषय असा आहे, की आज आपल्याकडे आहे एक दैवत पूजा आणि ती पण अचानक आली. आता जर बघताल तर वाजलेले आहेत 10:30 आणि 11 वाजता आपल्याकडे दैवत पूजा आहे. त्याच्यामुळं आजचा दिवस पूर्ण विषय हार्डमध्ये राहणार आहे. दहीभात हा सवळ्यातल्या पाण्याने पूर्णपणे व्यवस्थित शिजवला जातो. खाली एक वस्त्र टाकलं जातं, त्यावर दहीभात गार केला जातो आणि तो दहीभात गार झाल्यानंतर एका पाटेत भरून घ्यायचा आणि तो बळी मंदिरात घेऊन जायचा, जिथे आपल्याला दहीभात घालायचा आहे तिथे. आपण सवळ्यात असल्यामुळे असल्या पाण्यातून दहीभात घेऊन जाता येत नाही. त्याच्यामुळे मी आपल्या रथावरच दहीभाताची पाटे ठेवली आणि डायरेक्ट बळी मंदिरात आलो. पहिल्यांदा अभिषेक वगैरे केला, नंतर दहीभात लावला पिंडीला आणि अशा पद्धतीने आपली सगळी पूजा संपन्न झाली. दहीभात पूजा झाल्यानंतर जो भात असतो, तो आम्ही आमच्यातल्या तळ्यात टाकून देतो. म्हणजेच आपले जे मासे आहेत त्यांना टाकून देतो. मुख्य प्राण्यांना कधी पण खाऊ घातलेलं चांगलं असतं. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आसपास कुठे जर तलाव वगैरे असेल तर तिथल्या माशांना तुम्हाला काय टाकता येईल खायला ते बघा आणि ते अवश्य टाका. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. रोज वेगळी काहीतरी माहिती भेटेल. हर हर महादेव.